संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आहे आणि आज तुम्हाला मी सर्वात आधी ना जे काही आपण किचन ऑर्गनायझेशन केलं म्हणजे पॅन्ट्री ऑर्गनायझेशन केलं ते मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी नाही दाखवलं। ही जी चण्याची बॉटल होती ती मी चेंज केली आणि त्याच्यामध्ये आता पाणी भरून ठेवते आणि मी तेच वापरते। इथे मी तिन्ही कंटेनर एकत्र ठेवलेत, ज्याचं तुपाचं आहे, चहा पावडर आणि साखर आहे आणि त्याच्या मागे बघू शकता पास्ता आणि मॅगी असे कंटेनर ठेवलेले आहेत जिथे पापड होते। वरचे कंटेनर मी चेंज केलेले नाही आहेत, खालचे मात्र थोडेफार कंटेनर मी चेंज केलेले आहेत। इथे बघाल तर तुम्हाला दिसेल तर जी आपली भाताची होती म्हणजे तांदळाची जी बरणी होती ती तशीच ठेवली आहे, पण मिठाची बरणी त्याच्यानंतर मका हे सगळं चेंज केलंय आणि मोदकाचा साचा मी तिथेच ठेवला कारण आता मोदक होतच आहेत, गणपती आहेत तर हे जे कॉर्न होते ते आमचे थोडेसे खाऊन संपले, पण अर्धी बॉटल थोडीशी वरची पाव बॉटल संपली आणि गरम मसाला पण मी इथेच ठेवून दिला आणि या 3 बॉटल इथे व्यवस्थित राहतात। या जर बॉटल ना 6चा घेतल्या असता तर एका रॅकमध्ये बरोबर 6 व्यवस्थित बसल्या असतात। तर अशा पद्धतीने थोडंसं ऑर्गनायझेशन मी करून घेतलं। नॅपकिन मी सकाळी चेंज केला नव्हता, तो मी आता इथे करून घेतला आणि कामांना आता सुरुवात करून घ्यायची। तर कामांना सुरुवात करायची पण थोडंसं उद्यासाठी किंवा परवासाठीची बेसिक तयारी पण करून घेते। कुळदाचं मी सांबार तुम्हाला दाखवायचं, त्याच्यासाठी कुळदाला मोड आणणं खूप गरजेचं आहे। नुसतं असंच जर सांबार केलं ना तर त्याची टेस्ट तेवढी अशी येत नाही, त्याला मोड आणण्यासाठी ते भिजत घालून ठेवावे लागतील, म्हणून ते मी बाहेर काढून ठेवले म्हणजे रात्री झोपताना ते मी भिजत घालून ठेवेन। चहा पावडर आणि तर वरती होती पण साखर बऱ्यापैकी संपली जाते, त्याच्यामुळे मग थोडीशी साखर काढून ठेवली आणि ती आता मी ठेवून घेते आणि आता आपल्या कामांना सुरुवात करायची जे आजच्या स्पेशल रेसिपीज आहेत त्यांना। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, कामांना सुरुवात झाली। बेसिक कामं जी माझी कामं आवरण्याच्या आधी मला जी बेसिक कामं करायची ती सगळी केली आहेत, तुमच्याबरोबर शेअर देखील केलेली आहेत मी। आणि आज म्हटलं तुमच्याबरोबर झटपट असे चिवड्याचे आपण 2-3 प्रकार शेअर करू, कारण चटपटीत खायला हे सगळ्यांनाच आवडतं आणि फेस्टिवल म्हणा किंवा घरात खाण्यासाठी म्हणा किंवा आता जसं गणपती बाप्पा आले तर त्यांच्यासाठी जे घरी गेस्ट येतात त्यांच्यासाठी वेगळं असं काय बनवावं किंवा झटपट काय बनेल, तर असं आपण चिवड्याचा लाडू म्हणजे चिवड्याचा जो मी आपण प्रकार दाखवलेला आहे कुरमुऱ्यांचा चिवड्यांचा आणि बटाट्यांचा चिवड्याचा तुम्हाला नक्की आवडेल। त्याचा जो मसाला आहे ना तो अगदी परफेक्ट मसाला आहे, तुम्ही कुठल्याही म्हणजे चिवड्याचा प्रकार केलात त्याला तो तुम्ही मसाला वापरू शकता आणि चटपटीत जेव्हा खायचं असतं। लहान मुलं बऱ्याच वेळा आपल्याला सांगतात की आम्हाला चिप्स खायचे, टमॅटो फ्लेवरचे म्हणा किंवा मग वेगवेगळे पेरी पेरी वगैरे असं बरेचसे फ्लेवर्स असतात जे त्यांचे फेवरेट असे असतात, पण त्याच्या जागी तुम्ही हे जे 2 ऑप्शन त्यांना करून द्याल। मेन म्हणजे हे ऑप्शन तुम्ही दिले नाहीत तरी ना हा मसाला तुम्ही करा आणि तो मसाला तुम्ही सगळ्या मसाला म्हणजे जेवढे तुम्हाला चिवड्याचे प्रकार करायचे तेवढ्यामध्ये तुम्ही वापरा, तुम्हाला नक्की आवडेल आणि सगळ्यांना देखील फॅमिलीमध्ये आवडतील। तर आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी विचार केलाय। कसं झालं, गणपती पण आहेत, म्हटलं चला त्यानिमित्तानेच तुमच्याबरोबर शेअर करू। आता आपले फेस्टिवल सगळे अजून चालू, आता दिवाळी आहे, दिवाळीच्या पण आधी मी सगळ्या बऱ्याचपैकी तुम्हाला रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन। जरी आपण माझं डे टू डे रुटीन मधलं जे काही आहे ते दाखवता तुमच्याबरोबर या सगळ्या रेसिपी शेअर करत असते, तुम्हाला देखील त्या आवडतात। आणि मागे 2-3 याच्या आधी पण मला कमेंट आलेली की तेच काय दाखवतेस, तर तेच ते नसतं, हे माझं रुटीन आहे आणि माझ्या रुटीन मधलाच तो पार्ट आहे। ज्या गोष्टी मी आज केल्यात त्या मी परत 2 दिवसांनी तर आपण त्याच करत असते, तर त्याच्यामुळे ते व्हिडिओ तसेच असतात। आता जसं मोदकाच्या व्हिडिओला माझ्या कमेंट आलेली की रिपीटेड व्हिडिओ तू टाकतेस, तर रिपीटेड व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल, पण तुमच्यासारख्या अशा बऱ्याचशा अजून कुठल्या तरी मैत्रिणी असतील माझ्या की ज्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला नसेल, तर त्यांच्यापर्यंत आता गणपतीच्या निमित्ताने तो पोहोचावा म्हणून तो रिपीट टाकलेला आहे। मी त्या कमेंटला आन्सर केली नाहीये कारण आणि मी म्हटलं की आपण व्हिडिओमधनं आन्सर करू, कारण अशा मला बऱ्याचशा रोज कमेंट येत असतात, कधी कधी मला इन्स्टाला येतात, कधी जुन्या कुठल्या व्हिडिओजना येतात की बोर झालंय रोज रोज किचनचं तेच असतं, पण माझं रुटीनच ते आहे, तर त्याच्यामुळे मी ते तुमच्याबरोबर ते शेअर करत असते। आणि आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना ते आवडतं देखील की आपल्या क्लिनिंग जे आहे त्याचबरोबर आपण डे टू डे मध्ये रुटीन मध्ये कसं सगळं मॅनेज करतो, जेवण करतो, वेगवेगळ्या रेसिपीज करतो, वेगवेगळे पदार्थ नवनवीन शिकत असतो, तर या सगळ्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते। त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही रिपीटेड वाटलं असेल तर ते रोजचं रुटीन असल्यामुळे थोडंफार तुम्हाला ते वाटेलच रुटीन, तर याचा अर्थ असा नाहीये की मी सारखे रिपीटेड व्हिडिओ टाकते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत पण बाकीच्यांपर्यंत अजून पोहोचावे असं मला वाटतंय, त्याच्यामुळे तो मी परत व्हिडिओ टाकलेला होता। आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची पण उत्तरं मिळाली असेल। अजून तुमच्याकडे काही प्रश्न असतील किंवा अजून काही असेल मला नक्की व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओच्या खाली कमेंट करा।
याच्यानंतर एक 2 व्हिडिओ तुम्हाला 2 व्हिडिओ येतील असे की त्याच्यात मला एक व्हिडिओ स्पेशल असेल, जो तुम्ही बरेच दिवसांपासून वाट बघताय तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार. तुम्ही गेस करा तो व्हिडिओ कुठला असेल, मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर आता आपण जास्त बडबड नाही करत, कारण मला रुटीन पण माझं काम आहे, म्हणजे जेवण पण करायचं, पण म्हटलं चला त्याचबरोबर तुमच्याबरोबर या रेसिपी शेअर करू, कारण मला पण त्या आठवड्याभरासाठी लागणार आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मसाले तयार करून घेऊ. इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, त्याचबरोबर काळी मिरपूड घेतलेली आहे, त्याच्याबरोबर मीठ घेतलेलं आहे आपलं साधं मीठ, त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे आपलं काळं मीठ, त्याच्यानंतर याच्यामध्ये घेतलेली मी आमचूर पावडर आणि सर्वात शेवटी आपण घेणार आहोत चाट मसाला. अशा पद्धतीने हे प्रमाण घेतलेलं आहे. एक मोठा चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आणि बाकी सगळं अर्धा चमचा घेतलेलं आहे. असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपला जो तिखटाचा चिवड्याचा मसाला आहे तो तयार झालेला आहे. चटपटीत असाचा हा मसाला आहे. आता आपण बघणार आहोत गोडा मसाला, म्हणजे जेव्हा उपवास असतो किंवा असं आपल्याला कधी कधी म्हणजे कमी असं तिखटाचं खावंसं वाटतं आणि तरी पण चटपटीत खायचं असेल तर त्याच्यासाठीचा हा मसाला आहे. इथे मी 1 चमचा साखर घेतलेली आहे, 1 चमचा बडीशेप आहे, इथे आमचूर पावडर घेतलेली आहे आणि चाट मसाला घेतलाय. असं हे सगळं तुम्ही मिक्सरमधनं बारीक वाटून घ्या आणि इथे आपला गोडाचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण करणार आहोत बटाट्याच्या छोट्याशा काचऱ्या आपल्याला करून घ्यायच्यात, म्हणजे अगदी चकत्या असतात त्याला अगदी बारीक कापून घ्यायचं. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, व्यवस्थित सोलून घ्यायचे आणि मी इथे पाणी घेतलेलं आहे. आपल्याला कशा पद्धतीने जर तुमच्याकडे स्लाइस असेल, स्लायसरने जर तुम्ही करू शकता तर तिथे पण करलं तरी चालेल, पण मी स्लायसरचा वापर करणार नाहीये, कारण त्याने ना अगदी खूप जास्तच पातळ होतात आणि मला खूप जास्त पातळ नको आहेत. आपल्या ज्या आपण स्लाइस करणार आहोत बटाट्यांच्या, तर त्या मला अगदी खूप जास्त पातळ नको आहेत. म्हणून मी मॅन्युअली जसं आपण हाताने करतो तसंच मी चाकूने कापणार आहेत. आणि तुम्ही स्लाइस बघाल ना, अगदी पातळसं ठेवायचं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवलात तर अगदी ज्या आपण चकत्या करणार आहोत किंवा ज्या कापा करणार आहोत बटाट्यांची ती अगदी मोठी आणि व्यवस्थित अशी होतील. कारण जेव्हा त्या तेलामध्ये तळल्या जातात ना त्याची साईज अगदी छोटी होऊन जाते. तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने कापून घेते आणि एकावरती एक तुम्ही ते रचून घ्या, त्याचा आकार बघा, शेप बघा, एकावरती एक रचून घ्या आणि त्याच पद्धतीने जसं मी कापते, जसं मी नॉर्मल आपण जसा बटाटा चिरतो तशाच उभ्या पद्धतीने मी कापून घेते. तुम्हाला जास्त लांब वाटत असतील तर मध्ये तुम्ही त्याला परत जर चीर दिली तर अगदी छोट्या साईजचे होतील, पण अगदी मग ते तळून ना खूप छोटे होऊन जातात, म्हणून मला असे मोठेच ठेवलेले आवडतात. आता मी ते सगळ्या ज्या बटाट्या आहेत त्या, म्हणजे ज्या आपल्या 2 बटाट्या आपण घेतलेल्या आहेत त्या मी करून घेते. तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात पहिला करून बघा, कारण उपवासाच्या वेळेस वगैरे खाण्यासाठी परफेक्ट आहे. कारण हा चिवडा बाहेर मिळतो तर थोडासा महागच असतो उपवासाच्या बटाट्याचा चिवडा, तर तुम्ही असा घरी करून खाल्ला तर तुम्हाला नक्की आवडेल. याचा जो मसाल्याची टेस्ट आहे ना ती तुम्हाला नक्की आवडेल, अगदी बाहेरच्यासारखी होते. आता हे जे आपण काप केलेले आहेत आपल्याला 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जोपर्यंत पाण्याचं पाणी अगदी क्लीन असं स्वच्छ निर्मळ असं पाणी येत नाही वरती, तोपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आणि नंतर हे गाळून एका कपड्यावर 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला सुकवून घ्यायचे. हे आपले सुकवून होत आहेत तोपर्यंत एका साईडला आपण चिवड्याची तयारी करून घेऊ. हा आपला दुसरा चिवडा आहे. याच्यासाठी मी इथे कुरमुरे जे माझ्याकडे होते ते मी गरम करून घेते. गरम केल्याने ते छान असे कुरकुरीत होतील, म्हणून जेवढे माझ्याकडे आहेत होते, कारण याच्या आधी पण मी चिवडा केलेला कुरमुऱ्यांचा. त्याच्यानंतर हे माझ्याकडे अर्ध उरलेलं पॅकेट होतं, तर म्हटलं आज याचा चिवडा करू आणि तुमच्याबरोबर शेअर करू. थोडेसे त्याच्यात मखाणे टाकले की थोडीशी टेस्ट अजून येते आणि मखाणे असे खाल्ले जात नसतील तर असे खाल्ले जातील आणि फक्त कुरमुरे असतील तर ते देखील खाल्ले जात नाही, म्हणून मग त्याच्यामध्ये मखाणा घालू म्हटलं चला आपण करून घेऊ. आता ते आपले भाजून झाले तोपर्यंत इथे मी एका भांड्यामध्ये बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडासा ओवा असं सगळं टाकून आणि त्याचबरोबर थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अगदी जास्त पातळ नाही किंवा अगदी जास्त घट्ट देखील नाही, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आपल्याला याने ना बुंदी चाळायची, जशी आपण बुंदी चाळतो, जसं मोतीचूरच्या लाडूला वगैरे करतो तशा पद्धतीने याची बुंदी आपल्याला चाळायची. पण जेव्हा बुंदी करायची ते आपल्याला एकाच कलरची नाही, आपण इथे 3 प्रकारच्या करणार आहोत. तर हे जे बॅटर तयार झालेलं आहे ते मी 3 ठिकाणी थोडं म्हणजे टाकून घेते वाटीमध्ये आणि एकामध्ये आपण टाकणार आहोत ग्रीन कलर, एकामध्ये टाकणार आहोत आपला पिंक कलर आणि एकामध्ये टाकणार आहोत येल्लो कलर. असे 3 कलरमध्ये टाकून मी हे करून घेणार आहे. मी अगदी जास्त पातळ केलेलं नाही आहे बघा, मी पहिलं टाकून बघेन, थोडंसं जास्त असं पातळ वाटलं मला
तर मग काय होतं, तर मग आपल्याला परत घट्ट करता येत नाही आणि परत मग एक्स्ट्राचं बेसन आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागेल. म्हणून मी पहिलंच थोडंसं घट्ट ठेवलं. जर मला वाटलंच तर मग मी नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करेन आणि मग मी नंतर ते गाळू शकते. पण अगदी सुरुवातीलाच खूप पातळ झालं की ना मग नंतर परत थोडंसं बेसन टाकून मग ते खूप ॲड करून खूप एक्स्ट्राचं होत जातं. म्हणून मी आता इथे तिन्ही प्रकारचे हे बॅटर आपले तयार करून झालेले आहेत. आणि तुम्ही तुमच्याकडे झारा असेल तर त्याने देखील करू शकता, पण मी इथे मोठी जी आपली किसणी असते त्याचाच वापर करणार आहे, कारण किसणीचं एका वेळेस किसणीमध्ये बऱ्याच वेळा ते बुंदी गाळली जाईल, म्हणून मी इथे किसणीचा वापर करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला चिवड्यासाठी लागणारा जो सुका खाऊ आहे तो मी इथे भाजून घेणार आहे. त्याच्यासाठी मी ते काढून घेतलं आहे. शेंगदाणे घेतले आहेत, काजू बदामचे काप घेतलेले आहेत, थोडेसे मनुका घेतलेत आणि आपले हे जे बटाट्याच्या काप होत्या त्या अगदी सुकलेले आहेत, ड्राय झालेले आहेत. तर इथे बघू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या. तुम्हाला जसं जे काही आवडत असेल तर तुम्ही घ्या. काळ्या मनुका आवडत असेल तर त्या काळ्या मनुका घेतलात तरी चालेल. इथे आता थोड्या थोड्या करून मी या ज्या बटाट्याच्या आपण कापा केलेल्या आहेत, ज्या काचऱ्या म्हणू शकता किंवा जे स्लाइस केलेले आहेत, ते छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. अगदी त्याला ब्राऊन कलर आला ना की त्या छान कुरकुरीत क्रिस्पी अशा होतात आणि याला पण जास्त वेळ लागत नाही. अगदी तुमच्या जर व्यवस्थित ड्राय झालेल्या असतील तर त्या पटकन क्रिस्पी होतात. थोडा जरी जास्त ओलावा त्याच्यात राहिला ना तर त्या लवकर अशा क्रिस्पी होणार नाही, कारण बऱ्याच वेळा मग आपण ते तळण्यासाठी त्याला कॉर्नफ्लॉवर वगैरे बऱ्याच वेळा लावला जातो. पण जर त्या नीट ड्राय झालेल्या असतील ना तर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे काही टाकायची गरज नाही. इथे बघू शकता आवाज बघा तुम्ही, अगदी सुंदर, म्हणजे एकदम आवाज असा येतोय की अगदी कुरकुरीत झालेले आहेत, बघू शकता तुम्ही इथे. तर आता आपण या साईडला ठेवून घेऊ आणि बाकीचं जे सगळं पदार्थ आहेत म्हणजे जसं शेंगदाणे आहेत, काजू बदाम आहेत, मनुका आहे, हे एक एक करून आपण तळून घेऊ. म्हणजे आपल्याला चिवड्यासाठी वेगळं परत ते भाजायची गरज नाही, कारण तेल आता एकदाच गरम झालेलं आहे आणि बुंदीचा कलर मग याला मिक्स होईल आणि ते बेसनचा स्मेल पण याला लागून जाईल. त्याच्यासाठी म्हणून मग मी पहिलं हे सगळं भाजून घेणार आणि नंतरच शेवटी मग आपण बुंदी गाळायचे. तुम्हाला जशी पाहिजे तसं तुम्ही करू शकता किंवा थोडं थोडं वेगवेगळं ठिकाणी पण तुम्ही करून वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पण गाळून घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला हा ड्राय जो आपला आहे सुका खाऊ तो एका ठिकाणी गाळायचा असेल एका तेलात आणि बुंदी एकीकडे करायची असेल तशी केली तरी तुम्ही चालेल. पण मी एकाच ठिकाणी आता सगळं करून घेते. तर इथे बघू शकता एक एक करून झालेलं आहे माझं सगळं. सर्वात शेवटी राहिलेत शेंगदाणे. शेंगदाणे तुम्हाला जर चिवड्यात टाकायचे असतील तर तुम्ही टाका, नाही टाकले तरी चालतील. पण चण्याची डाळ वगैरे पण तुम्ही टाकली तरी याच्यामध्ये चालेल. म्हणजे ते वाढीचं पण काम करतं, म्हणजे चिवडा थोडाशी क्वांटिटी पण वाढते आणि खायला देखील ते चांगले लागतात. आपला जो हा मसाला केलाय तो तुम्ही चटपटीत असा चण्याच्या डाळीला तुम्ही जर भिजवून ठेवला आधी 2 तास आणि नंतर तिला पण ड्राय करून तुम्ही भाजून घेतली आणि हा जो मसाला आपण केलाय चिवड्याचा तो देखील त्याच्यावर टाकून खाल्लात ना तरी ती अगदी चटपटीत चण्याची डाळ असते ना तिखटवाली तशीच ती लागते. करून बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल. थोडेसे मक्याचे जे कॉर्नफ्लेक्स होते ते माझ्याकडे होते तर ते देखील थोडेसेच उरलेले, तर मी म्हटलं चला ते पण आपण चिवड्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे सगळ्या प्रकारचा एकच चिवडा आपल्याला करता येईल आणि थोडासा जास्तीचा पण चिवडा होईल. तर इथे आपण आता याच्यामध्ये कढीपत्ता जो माझ्याकडे होता ना तर एका चिवड्याला आपण फोडणी करणार आहोत आणि एका चिवड्याला आपण फोडणी करणार नाही आहोत, त्याच्यामुळे फक्त मी इथे कढीपत्ता काढून घेतलेला आहे. आणि इथे बघू शकता आपण आता बुंदी करतोय. तर बुंदी करताना मी पहिला पिंक कलरची केली तर मला असं वाटून आलं की थोडंसं बॅटर घट्ट झालं, म्हणून याच्या पुढचे जे करणार मी त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी अजून टाकेन आणि मग त्याची बुंदी गाळेन. ही बुंदी बघू शकता अगदी तशीच झालेली आहे आणि थोडासा खायचा सोडा टाकल्यामुळे ती थोडीशी क्रिस्पी अशी होते, नाहीतर तेवढी बुंदीने लगेच नरम पडली जाते. त्याच्यामुळे तुम्ही किंचितसा असा सोडा टाका, अगदी किंचितसा असा टाका, त्याच्यामुळे ही छान अशी कुरकुरीत होईल. जास्त सोडा पडला ना तर ती तेल जास्त शोषून घेईल आणि मग आपली बुंदी ना अगदी ऑइली अशी होऊन जाते. तर आता पिंक कलर झालाय, ग्रीन कलर झाला, त्याचबरोबर आता आपली येलो कलरची पण बुंदी आहे ती करून घेऊ. आणि इथे माझी तिन्ही प्रकारच्या बुंदी बघा छान अशा तयार झालेल्या चिवड्यासाठीच्या. तर इथे आता आपण सगळं मिक्स करून घेऊ. आपण हे जे बटाट्याचे क्रिस्पी काप करून घेतलेले तळून घेतले त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते, मनुका टाकणार आहे, आपले हे बदाम आणि काजूचे काप टाकणार आहे आणि त्याचबरोबर थोडेसे दाणे टाकणार आहोत. तुम्ही थोडेसे दाण्याचा कूट टाकला वगैरे तरी देखील चालेल किंवा मध्ये 2 भाग केलेले दाणे टाकले तरी चालतील. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला ना तेल बऱ्यापैकी असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही जो आपण गोडा मसाला केलाय तो टाकलात ना तो याला अगदी छान असं कोट होऊन जातो आणि खायला अगदी सुरेख असा तयार होतो.
आता आपण आपल्या दुसऱ्या चिवड्याला फोडणी करून घेऊ. तर फोडणी करण्यासाठी मी इथे फक्त कढीपत्त्याचा वापर केलेला आहे आणि आपण जो तिखट मसाला जो बनवलेला आहे तोच मी इथे टाकलेला आहे. मी जवळपास 1.5 चमचे मसाला टाकलेला आहे. आता हा मसाला छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले चुरमुरे आहेत, त्याच्याबरोबर मखाणा आहे, त्याच्यानंतर तुम्ही जे आपण मक्याचे दाणे जे भाजून घेतलेले ते आहेत, त्याच्यामध्ये शेंगदाणे म्हणा किंवा आपण जो सुका मेवा जो काही काजू बदाम मनुका भाजलेलं आहे ते सगळं टाकायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बुंदी देखील टाका. आत्ताच या स्टेजला टाकली तरी चालेल. अगदी छान एकत्र सगळं मिळून येतं आणि मस्तपैकी फिरवून घेतलात ना की आपला हा मल्टी कलरचा दिसणारा असा चिवडा तयार झालाय. आणि जसं जसं तुम्ही मिक्स करत जाल ना, गॅस तुम्ही लगेचच ऑफ करून घ्या, कारण जास्त गॅस जर खाली चालू राहिला तर मग मसाला सगळा जळला जातो. तितकासा असा तो सगळ्याला लागणार नाही. त्याच्यामुळे तो छानपैकी मिळून येण्यासाठी गॅस लगेच बंद करा आणि छानपैकी फक्त ढवळत राहा. ढवळत जसं जसं राहू ना तसा आपला सगळीकडे पसरला जातो मसाला. आणि इथे बघू शकता आपला छान असा रंगीबिरंगी असा चिवडा तयार झालेला आहे. लहान मुलांना अशा प्रकारचा चिवडा नक्की करून द्या, त्यांना नक्की आवडेल. उरलेली ही बुंदी आहे, त्याच्यामध्ये देखील तुम्ही हा मसाला टाकलात आणि ही जर स्टोर करून ठेवली तरी ही मसाला बुंदी खायला अगदी छान अशी लागते. जशी चण्याची डाळ, चण्याचे वाटाणे मिळतात, हिरवे वाटाणे मसाल्याचे, त्याच्यासारखीच ही टेस्ट लागते. नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमधून सांगा. तर आज ज्या मी 2 रेसिपी म्हणण्यापेक्षा 3 रेसिपी ज्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तुम्हाला नक्की आवडतील. आणि चटपटीत खायला कोणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतच असतं. तर अशा पद्धतीने जे युनिक म्हणू शकतो आपण मसाला सगळे मिक्स करून मी जो बनवलेला, तुम्ही चिवडा म्हणा किंवा जसं आपण आता जो खाऊ बनवला, जो बटाट्याचा चिवडा म्हणाला, त्याच्यासाठी पण तुम्ही तिखट जर करायचं असेल त्याच्यासाठी पण तुम्ही वापरू शकता. तर आणि पण नक्की तुम्ही ट्राय करून बघा, कारण याची टेस्ट ना तुमच्या जिभेवर नक्की रेंगाळत राहील. आणि जी सर्वात शेवटी बुंदी, ती जर तुम्ही त्या मसाल्यामध्ये बनवली ना तर अगदी मस्तच होईल. तर नक्की ट्राय करून बघा आणि आशा करते की नक्की कमेंट करून मला सांगाल की तुम्ही या रेसिपी ट्राय केल्या. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपले 8000 सबस्क्रायबर आता पूर्ण होतील, त्याच्यासाठी थोडेच सबस्क्रायबर अजून बाकी आहेत. लवकर सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉग्स नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत जातील. चला तर मग उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.